नमस्कार मित्रांनो, टार्गेट एक्झाम मराठी या आपल्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक आहे 5 जून 2026 या दिवसाच्या महत्वाच्या चालू घडामोडी आधारित महत्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. हे सर्व प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल त्यासाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न शेवटपर्यंत नक्की पहा. या प्रत्येक प्रश्नासोबत आपण योग्य उत्तर आणि थोडक्यात माहिती घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रथमच असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. चला तर वेळ न घालवता सुरू करूया आज आपल्या प्रश्नांना. बघा, प्रश्न क्रमांक पहिला आलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिला, अलीकडे आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आल्या आहेत? तर आदर्श शहर समृद्धी योजना ही छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर. तर त्यामागचा उद्देश काय आहे? तर उद्देश आहेत लहान आणि उदयोन्मुख शहरामध्ये रस्ते, गटार व्यवस्था, पथदिवे आणि स्वच्छता यासारख्या आधुनिक नागरी सुविधा पुरवणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. तर छत्तीसगड आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर छत्तीसगड या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झालेली आहे. राजधानी आहेत रायपूर. मुख्यमंत्री विष्णू देवसाय जे भाजपचे आहेत. राज्यपाल आहेत रमेश डेगा. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 90 आणि लोकसभेच्या एकूण जागा 11. तर हे आहेत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देवसाय आणि हे आहेत छत्तीसगड राज्याचे राज्यपाल रमेश डेगा. छत्तीसगड राज्यामधील राष्ट्रीय उद्यान कागेर घाटी, इंद्रावती, गुडू, घासीदास म्हणजे संजय. प्रमुख नद्या आहेत महानदी, शिवनाथ, इंद्रावती, हसदेव आणि रिहंद. छत्तीसगड मधील प्रमुख अभयारण्य आहेत बारनवापरा, भोरमदेव, तमरपिंगला आणि बादलपूर. महत्वाचे लोकनृत्य आहेत पंथी, राऊतनाचा, कर्मा, सुवा आणि बंडवानी. कर्मा हे नृत्य कोणत्या राज्याचे असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर योग्य काय द्यायचं आहे? छत्तीसगड. एवढी माहिती छत्तीसगड राज्याबद्दल महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. भारतीय रेल्वेने AI सक्षम चिराग हे केंद्र कोठे सुरू केले आहे? तर भारतीय रेल्वेने AI सक्षम चिराग हे केंद्र हैदराबाद या ठिकाणी सुरू केलेले आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर भारतीय रेल्वेने मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरणासाठी AI सक्षम चिराग हे केंद्र सुरू केलेले आहे. चिराग याचा पूर्ण सेंटर फॉर HR इन्फॉर्मेशन सिस्टम रिसर्च अँड अनालिसिस इन गव्हर्नन्स. तर हे केंद्र हैदराबाद मधील मौला अली या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी एकीकृत कल्याणकारी कार्ड हे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत? तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा. तर तेलंगणाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी एकीकृत कल्याणकारी कार्ड हे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्नाथ रेड्डी यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी सर्व शासकीय सेवा व कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे एकीकृत कल्याणकारी कार्ड म्हणजेच युनिफाईड वेलफेअर कार्ड हे तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर एवढी माहिती तेलंगणा या प्रश्नाबद्दल महत्वाचं आहे. प्रश्नाचे एक उत्तर आपण तेलंगणा आहे, त्यामुळे तेलंगणा बद्दल आपण आता थोडक्यात माहिती बघणार आहोत. तेलंगणा या राज्याची स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहेत हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री. राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला. विधानसभेच्या एकूण 119 जागा
आणि लोकसभेच्या एकूण 17 जागा. तर ह्या आहेत रेवंत रेड्डी आणि ह्या आहेत शिवप्रताप शुक्ला. महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत तेलंगणामधील कासू ब्रह्मानंद रेड्डी, महावीर हरिना वनस्थली, मुरुडवनी राष्ट्रीय उद्यान हे महत्वाचे राष्ट्रीय उद्यान. प्रमुख नदी कोणकोणती? तर गोदावरी आणि कृष्णा. प्रमुख अभयारण्य आहेत कवाल वन्यजीव अभयारण्य, किन्नरसानी वन्यजीव अभयारण्य, मंजिरा वन्यजीव अभयारण्य, एतूर नगरम आणि अभयारण्य. लोकनृत्य आहेत महत्वाचे पेरिनी शिवतांडव, गुसाडी, लांबाडी आणि ढमसा हे महत्वाचे लोकनृत्य आहेत तेलंगणा या राज्यामधील. तर एवढी माहिती तेलंगणा या राज्याबद्दल महत्वाचे आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. सिंगापूर ओपन 2026 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावून कोणत्या भारतीय जोडीने इतिहास रचला? तर सिंगापूर ओपन 2026 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारे भारतीय जोडी सात्विक साईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे आहेत. यांनी इतिहास रचलेला आहे या जोडीने. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद फिक्री यांचा पराभव केलेला आहे. प्रश्न आहे 5 क्रमांकाचा. चिनाब बियास लिंक टनेल हा प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाईल? तर चिनाब बियास लिंक टनेल हा प्रकल्प हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये विकसित करणार आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. तर चिनाब बियास लिंक टनेल प्रकल्प हा हिमाचल प्रदेश राज्यात विकसित केला जात आहे. तर हे राज्य लाहोल स्पिती या जिल्ह्यातील चिनाब नदीच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी बियास नदी प्रणालीकडे वळवणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प 8.7 किलोमीटर लांबीचा असून यावर अंदाजे खर्च आहेत 2352 कोटीचा. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. योग्य उत्तर हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश या राज्याबद्दल माहिती बघूया. तर हिमाचल प्रदेशची स्थापना झालेली आहे 15 एप्रिल 1948 साली. राजधानी आहेत शिमला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू. राज्यपाल आहेत कविंद्र गुप्ता. विधानसभेच्या एकूण जागा 68 आणि लोकसभेच्या एकूण जागा 4. तर हे आहेत सुखविंदर सिंग मुख्यमंत्री आणि हे आहेत कविंद्र गुप्ता राज्यपाल. राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, पीनगंगी राष्ट्रीय उद्यान, खीरगंगा राष्ट्रीय उद्यान. एवढे उद्यान हिमाचल प्रदेश राज्याबद्दल. महत्वाची नदी आहेत सतलज, बियास. बियास याच नदीला व्यास सुद्धा म्हणतात. रावी, चिनाब आणि यमुना मुख्य नद्या आहेत. प्रमुख अभयारण्य आहेत मनाली अभयारण्य, उगती अभयारण्य आणि नागू अभयारण्य. महत्वाचे लोकनृत्य आहेत लाठी आणि कयाक. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल या राज्याबद्दल महत्वाची. पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 6. पद्मभूषण पुरस्कार विजेत्या सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? बघा, पद्मभूषण पुरस्कार विजेत्या सुमन कल्याणपूरकर यांचे निधन झालेले तर ते पार्श्वगायक किंवा गायन याच्याशी संबंधित होत्या. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर हे आहेत सुमन कल्याणपूरकर. यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी झालेला आहे. त्यांना पद्मभूषण हा संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने 2023 मध्ये त्यांना देशाचा 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषण हा देऊन गौरवण्यात आलेले होते. बघा, 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला विचारला जाऊ शकतो तर तो आहे पद्मभूषण. तर या प्रश्नाबद्दल एवढी माहिती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. बॅबेशिया नावाच्या संचयित परजीवी संसर्गामुळे सिंहाच्या 8 बछड्यांचा मृत्यू कोणत्या वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात झाला आहे? तर बॅबेशिया या नावाच्या संशयित परजीवी संसर्गामुळे सिंहाच्या 8 बछड्यांचा मृत्यू झालेला आहे तर ते गीर वन्यजीव अभयारण्य या क्षेत्रामध्ये झालेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर होणार. तर आजाराचा प्रकार काय आहे हा बॅबेशिया? तर बॅबेशिया हा एक परजीवी जे प्रोटोझोआ या गटामध्ये येतो. तर हा एक आजार आहे जो प्रामुख्याने कुचिडासारख्या कीटकाद्वारे पसरतो. यामुळे प्राण्यामध्ये अशक्तपणा, ताप आणि शोषणाचे विकार उद्भवतात. त्यामुळे बछड्यांचे किंवा प्राण्यांचे मृत्यू होतात. तर हा या प्रश्नाबद्दल योग्य माहिती इम्पॉर्टंट आहे.
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. UCC म्हणजे समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते आहे? बघा, समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे भारतातील तिसरे राज्य बनलेले आहेत आसाम. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. तर असा कायदा स्वीकारणारे आसाम हे ईशान्य प्रदेशातील पहिले राज्य ठरलेले आहेत. तर त्या मागचे उद्दिष्ट काय? तर सर्व समाजामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि उत्तराधिकार यासारख्या वैयक्तिक बाबीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यांचा एक समान संच स्थगित करणे किंवा स्थापित करणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. अच्छा, आसाम हे तिसरे राज्य बनलेले आहे. गुजरात हे दुसरे राज्य बनलेले आहेत UCC समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे. तर विद्यार्थी, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. पहिले राज्य कोणते आहेत ज्या राज्याने UCC समान नागरी संहिता हा विधेयक मंजूर केला होता? हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. पुढील प्रश्न आहे. अच्छा, प्रश्नाचं उत्तर आपला आसाम आलं, त्यामुळे आसाम बद्दल माहिती बघूया. तर आसाम या राज्याची स्थापना झालेली 26 जानेवारी 1950 रोजी. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर हिमंत बिस्वा शर्मा जे भाजपचे उमेदवार आहेत. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 126. लोकसभेच्या एकूण जागा 14. तर हे आहेत डॉक्टर हिमंत बिस्वा शर्मा मुख्यमंत्री आणि हे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य. राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस राष्ट्रीय उद्यान, हे महत्वाचे दोन उद्यान आसाम राज्य उद्यान. प्रमुख नद्या आहेत ब्रह्मपुत्रा, लोहित, बराक आणि मानस. प्रमुख अभयारण्य पवितोरा वन्यजीव अभयारण्य आणि हॉलॉंग पार्क गिब्बन अभयारण्य. महत्वाचे लोकनृत्य आहेत बिहू, सत्रिया आणि बगरुबा. बिहू हा भरपूर परीक्षेमध्ये विचारला जाणारा सण आहे किंवा नृत्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर एक शिंगी गेल्यासाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. आसाम हे चहाच्या उत्पादनामध्ये अव्वल स्थानावर आहे. एवढी माहिती आसाम बद्दल लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 9. नुकतेच DRDO च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, DRDO च्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर हे डॉक्टर राजेश कुमार सिंह. तर वरिष्ठ IAS अधिकारी डॉक्टर राजेश कुमार सिंह यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहेत? तर ISSF म्हणजेच इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन या स्पर्धेमध्ये 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये सुरुची इंदर सिंह यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर हे आहेत सुरुची इंदर सिंह. तर यांनी अंतिम फेरीत शांत आणि अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करत सुरुचीने 245.1 गुणांसह विजय मिळवला आहे. तर ही भारतीय खेळाडू संपूर्ण स्पर्धेत आघाडीवर होती. निर्णायक एलिमिनेशन टप्प्यामध्ये तिने जोरदार फटकेबाजी करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत सर्वात मोठ्या विजयापैकी एक विजय नोंदवला आहे. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, हे होते आज आपले एकूण 10 प्रश्न आणि हे 10 प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघितले असं आशा करतो. तर तुमच्यासाठी प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. दररोज प्रमाणे आपण प्रश्न बघत असतो. तर प्रश्न आहे द एलिफंट इन द फॉग या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सव 2026 मध्ये कोणता पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक ए पाल्मे द ओर, ऑप्शन क्रमांक बी ग्रँड प्रिक्स, ऑप्शन सी क्युरी पुरस्कार आणि ऑप्शन डी कॅमेरा द ओव्हर. तर या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, परंतु प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.